गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे उज्जैनला आणि आमची ट्रेन आहे 11:10ची आणि इथे सगळे आहेत. ही आर्यन इथे आहे. हे बघा, आणि 9 वाजलेत आणि आता आमची 11:10ची ट्रेन आहे आणि इथे सगळं आमचं लगेज आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप मजा आहे आणि हा व्लॉग खूप एक्सायटेड असणार आहे, सो तुम्ही हा पूर्ण व्लॉग बघा नक्की. हो गाईज, तुम्ही बघू शकता इथे ट्रेनचा टायमिंग दिला आहे. मम्मी आहे, दीदी आणि मम्मीने सेम सेम घातले. गाईज, अजून आमची माणसं येत आहे आणि आमचं सगळं लगेच आहे म्हणून आम्ही थांबतो. अजून आमची माणसं येत आहेत, अजून मामी आजी वगैरे यायची आणि पप्पा पण येणार आहे. आम्ही चाललो आहे स्टेशनच्या आतमध्ये, तुम्ही बघू शकता. आम्ही चाललो आहे, बघू शकता तुम्ही. तर आमची दुरंतो एक्सप्रेस आहे, 2 टायर AC आहे आणि बघू शकता आम्ही चाललो आहे आता तिथे. इथे खूप आवाज आहे गाईस, त्यामुळे तुम्हाला माझा आवाज नीट येतोय का नाही मला माहिती नाही आहे, पण मी ब्लॉग शूट करते. तर काय झालं आहे की आमची ट्रेन येणार आहे, कदाचित मला माहिती नाही आहे, पण कदाचित इथे ट्रेन येणार आहे आमची. आणि आता मी बघते आहे अजून मामी आजी, पप्पा, 2 मामी आजी आणि पप्पा यायचे आहेत, त्यामुळे आम्ही आता सध्या. आणि आमची 11:10ची ट्रेन आहे, अजून खूप उशीर आहे ट्रेनला, अजून 1 तास आहे अजून. या दोघी गप्पा मारत आहेत. बघा, आमची अशी सेम ट्रेन असणार आहे. हो, अजून 1 तास आहे ना. ट्रेन यायला अजून 2 तास आहे. माझा आत्ताच झाला आहे, म्हणजे पावडर वगैरे सगळं गेला. आता मम्मी आणि दीदी फोटो काढते आणि नंतर मी पण काढणार आहे. आता मम्मी सध्या काढते एकटी. केस सुट्टी. कुठे गेले? त्यांचा फोटोज वगैरे चाललंय, मी पण काढते आता. फोटो काढते, मी तुम्हाला दाखवते. फोटोशूट आणि फोटोग्राफर आहे आर्यन, कारण हेच सगळ्यात छान फोटो काढते आणि सगळ्यात छान फोटो पण हिचाच. सगळं खायला वगैरे बघा, चिप्स वगैरे सगळं आहे. आणि बघा इथे बघा, बघा 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 खाते येत आहेत आणि मामी आजी पण आले. तुम्हाला काहीच पप्पा आणि मामा आजोबा आलेत. मामी आजी आणि दुसरे मामा
आजोबा राहिले. त्या दोघींना शोधतीये. 500 आहे. मामी आजी आलेले आहेत. मामी आजी आणि मामा आजोबा आले. तुम्ही बघू शकता पाठी मामी आजी आहे आणि मामा आजोबा आहेत आणि ही मामी आजी आणि तिथे मामा आजोबा बसले. काही जे मामी आजीने फोन ठेवला आहे. तर 9 जण आहोत. 6 गर्ल आहोत आणि 3 बॉईज. बघू शकता आणि मस्त ट्रेन आहे. ह्याला ट्रेनमध्ये टाकायला आणले आणि चल तर गाईज आता आम्ही ट्रेनमध्ये चढतोय आणि हे सगळे आहेत. बघू शकता दिदी पण आहे. सगळे खूप एक्साइटेड आहेत. पाया पडावं ट्रेनच्या. माय गॉड गाईज इथे खूप थंडी वाजते. तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त गिचमिट आणि छान आहे. 12-14 तुझं इथे 12 12 नंबर होते. त्याच पहिलीच येईल. पहिली ना तिसरी आहे. 14 तिकडे मग आपण सोबत असतो. 24 तुझं कुठलं आहे? नाही मला 20 पण नाही. माझा लगेच 80 नाही. माझं 80 आरो एकटे नाही पण ऍडजस्ट करून मी 16 मध्ये टाकला बघा. चमक बघ 16 बरं आता आम्हाला नाही माहिती किती आणि आपण 34-36 ला या. पप्पा घेणार आहेत आणि मी पप्पांच्या जागेवर माझी सीट आहे. येतील पण अजून कशात काही नाही. वरती आहे ब्लँकेट आहे. येतील ना आता अजून यायचे. मला आपली ट्रेन हलते. ब्लँकेट आहेत बेडशीट येते. काय आले हे चालले मी सीटवर बसली. साम्याचे हाय करत आहे. आलं की रे? तिला ते नंतर ब्लॉग मध्ये झोपली. झोपायला घेतलं शूटिंग.
आम्ही पण काढली बघ उज्जैनला आहे. आराम से मैं चेक कर लूँ. तर guys, इथे आता मॉर्निंग झाले आणि इथे आमचा नाश्ता आले तिथे आलेली नाश्ता आणि खाली मामाजवळ बसले. तर काही आत्ताच आमचा नाश्ता झालाय ते आणायला पाहिजे आणि इथे आहे तर सांगतो रात्री खूप थंडी होती तिथे जरा नाश्ता वगैरे झाला आणि तिथे कॉफी आणले. प्लेट पण तिथे ठेवतेस का? ती कॉफी बनवतात आता. अरे तिथे ठेव जरा. काय बाकीच्या ट्रेनचा आवाज येतो. ट्रेन आता आर्य तुम्हाला कॉफीची रेसिपी दाखवते. पूर्ण टाकून मग चिनी 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 ह्याच्यात पण असते. हे बघ चिनी ह्याच्यात पण असते. हिने मी डस्टबिनवालीच झाले कालपासून. ऐक मिल्क पावडर पाहिजे तर एक्स्ट्रा आहे. मिल्क पावडर पण आहे आणि हे पण आहे शुगर. बास मी हल्ली ना असं कॅमेरा खाली पडेल. ती साखर कमी हे मग जास्त टाका मला कडू कॉफी नाही आवडत. तिकडून घ्यायला लागेल तुझ्या ह्याच्यातून. मामाचं बनणं सांग. टाकू शकतो आपण. हो बघा गाईज ते कपचं गरम पाणी दिलंय आपल्याला. स्वतः कॉफी बनवून प्यायची. कॉफी किट त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केला आहे. आ? आजच्या इथे ये. कॉफी बनवलेली पण ती जाम कडू लागते म्हणून आम्ही तिला टाकून देणार. आम्ही पिणार आहोत ती नाही पिणार. आणि कॉफी साखर एवढंच आणि मग झाली कॉफी. तर काय आता आम्ही चाललोय. काय बोलतो Say hi. Say hi to Didi. Didi give you a chocolate, no? बाय. शी इज व्हेरी क्यूट. तर गाईज आता आमचं स्टेशन आलं आणि आपण आता उज्जैनला रेडिओ मंदिरात चाललोय. लोक मम्मी मंदिरात जायला आणि सगळ्यांना. आर्या दीदी पण स्कार्फ बांधणार आहे. आता मी का चला रे लवकर. गॉगल काढावं.
केशव दीदी मागे घ्या आधी. हे बघ काय आम्ही आजी तू नाही लावलं कुठे राहिले दर्शन झाले. आता आम्ही बाहेर निघालो जायला अजून खूप मंदिर करायला दर्शन झाले खूप मस्त दर्शन झाले आणि आम्ही आता बसतोय रेस्ट घेतोय स्लोप आहे हा ना आणि खूप गर्दी आहे. शकता किती गर्दी आहे. आम्ही पास काढलेले त्यामुळे आमचं दर्शन 5 मिनिटामध्ये झाले आणि तिथे बघू शकतो शी 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 ग जाम घाणपाणी वास बघितलं गाईज आता आम्ही मंदिराच्या खालती आहोत. तुम्ही बघितलं असेल आता मंदिर खूप गरमी होते आणि आर्या दीदी इथे फोटो काढते. आम्ही मंदिरात पोचलेलो आहोत आणि इथे मंदिराचं कॅमेरा फ्लिपच नाही चल चल मम्मी मला भीती वाटते चल रेडी होऊन चाललोय दुसऱ्या मंदिरामध्ये कालभैरव. तर चला आर्या दीदीनी उज्जैनमध्ये पण एक निवास बांधलाय चौधरी निवास. इथे खूप हिट आहे. चौधरी निवासची मालकी बनली 5 आणि इथे खूप ऊन आहे. आणि तरी पण आम्ही आता चाललोय काल कृष्ण बलराम सुदामा विद्यास्थान काय माहिती. हाय हाय वानर बसलाय. काय आहे मम्मा. मम्मी हा नाही
आम्ही आलो कालभैरव मंदिरात आणि या देवाला बरोबर आहे बरोबर आहे. तिकडून जायचं इकडून बाहेर पडायचं. वाईन शॉप आहे तर आम्ही घेतलेलं आहे प्रसाद म्हणून त्यांना दारू लागते म्हणजे एका प्लेटमध्ये ते पुजारी दारू होतात आणि ती देवाला पितो देव नाही पीत, देवाचे रक्षक पितात. तेच ते मला पण वाटते कुठे आहे मम्मा? पप्पांच्या हो काय नेली तर आपली जास्त गर्दी आहे त्यामुळे आम्ही एक तास झाला ना एक तास झाला तर तुम्हाला एक तास अजून आम्हाला अरे तुला काय वाटतंय? दमलेले होते हे बघा काय अरे हो, अंडी लागते. तिकडे दाखव हे बघा काय देवाला प्रसाद इकडे हे बाप्पासाठी घेतलेले आम्ही. तुम्हाला काय वेगळं वाटेल पण तसं नाही 15-20 वर्ष म्हणलं मी 80 वर्ष हो मग त्याला काय झालं? अमिताभ बच्चन 84 वर्षाचा आणि काय सगळ्यांना भूक लागलेली आहे. झाला असतो तो काय भैरवला. हो हो झाले तिथे कॅमेरा अलाउड नव्हतं म्हणून मी व्हिडिओ नाही काढले आणि मग चला आता आम्ही जातोय वाईन शॉप आहे त्या देवाला इथे समोरच वाईन शॉप आहे, तुम्ही तिथून घेऊन जाऊ शकता. आणि मी सगळे कॉरिडॉर फिरायला आलो. एंट्रन्स कुठून आहे? इथूनच असेल आत. आम्ही दुसऱ्या वेळेने आलोय. आणि आम्ही काहीच काय घेतलंय बघा, हे बघा सेम आहे. हा आर्या दीदीचा आहे. हे दीदी दाखव. हा आणि हा माझा हा बघा चुकलो गाईज, आम्ही पाठवून गेलो आपण. आम्हाला इथून जायचं होतं आणि आता आम्ही आत एंट्री केले. सांगितलं आम्हाला की इथून नाही तिथून जायचंय. गाईज तुम्ही बघितले असेल पाठीने शिवलिंग आहे. कसली आहे ती? छोट्या पिंड आहेत का अशा? छोट्या पिंड हा छोट्या पिंडांसोबत त्यांनी एक अख्खी मोठी पिंड मस्त आहे ना? शिवलिंग खूप मस्त. ऐक नाही सगळं खूप छान आहे. आणि इथे गणपती बाप्पाचे एकदम चंद्र बघू शकता तुम्ही. गणपती गणपतीच्या मूर्तीच्या पाठीत चंद्र आहे आणि तो खूप छान वाटतो. कुठे मामा तेव्हा फोटो काढते. मस्त आहे. मी लगेच चाललोय कारण आता 9 वाजलेत आणि जमलेलो आहे. जमलेत
सगळे, त्यामुळे सगळे दमलेत म्हणून नाही जास्त आम्ही अर्धा तर अजून पुढे खूप सारे स्टॅच्यूज वगैरे आहेत. ते काय आहे पण नको, पण आता जायचं आहे आम्हाला. सो येस. तर गाईज मी आता ब्लॉग आर्यादीच्या फोनमध्ये काढते, कारण आता आम्ही बाहेर आलो आहे कुर्ते घ्यायला. उद्या आम्ही मॅचिंग करणार आहोत, त्यामुळे ते चला. महाकालचे टी शर्ट घ्यायचे. महाकालचे टी शर्ट इथेच दुकान आहे आमच्या रूम्सच्या बाहेर. तर बघूया आपण. सगळे नाईट ड्रेस फिरताय. दोन हे बघा दोघांनी आणि दिदी आहे आणि आम्ही तिघींनी नाईट ड्रेस घातले. हा बघा इथे शॉप आहे. इथला हावाले ह्याच्यात जाऊ. तर चला. ते नको मला, तसा नको आहे. कसा पाहिजे? ब्लॅकचा मागचा आहे ना, व्हाईट. रेड एल साईज आहे. आ जाएगा. मला पण मम्मी एम बाबू किती आहे? एस आता मीडियम दिखा. आरूला आणि मला सेम लागेल. तू घे. गाईज इथं ट्रायल चालू आहे आणि आम्ही दोघींनी दिलेले आहे. अरे हो, हे बघा कस्टमाइज केलं आणि माझा काहीच नाही मागे. हे बघा आरूचं इथे ट्रायल चालू होतंय ना. बटन लग जाएगा. ह्यांना घ्यायचे, यांच्याकडून घ्यायचे म्हणून मी काय थोडी सांगतात बटन लगेगा ये लगेगा वो लगेगा. लावून बघा, सही नाही ना बटन. ओके. तर तुझ्या बाजूला झोपालेलं नाही, चालली. नाही मी देते. दुसरा वाला दो. काय मला थोड्याच वेळात सरप्राईज दाखव. ये बराबर लग रहा है. बोला. अरे बार बार ये आए, बार बार दिन ये आए. जय देव जय देव. मुझे यो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे. तर गाईज आम्ही मंदिरामधून आता रूममध्ये आलो आहे आणि आम्ही खूप थकलेलो, त्यामुळे आम्ही काहीच व्लॉग वगैरे शूटिंग केलं नाही. आम्ही जेवण वगैरे झाले. आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत. कोणी गेला आईस्क्रीम? पप्पा गेले ते. तू उठली खाणार आहेस? तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आणि पार्ट 2 तुम्हाला येणारच आहे. सो पार्ट 2 बघायला आम्ही निघतोय इंदोरला जायला, ओंकारेश्वरला जायला आणि तिथून इंदोरला जाणार आहे. सो स्टे ट्यून. आणि उद्या आहे आर्या दीदीचा बर्थडे, तर तिला विश करा. ओके बाय.